आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना दादांचं उर्वरित स्वप्न साकार करायचं, दादांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी दादांनी जे विजन महाराष्ट्राच्या बाबतीतलं घेतलं होतं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पाडलं पाहिजे आणि हीच खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली ठरेल। आपण सर्वांनी आज आपले दुःख विसरून दुःख आपल्या पाठीशी टाकून दादांनी दिलेला संदेश, दादांचं शेवटची भाषणं सुद्धा जर आपण ऐकली तर दादांनी लढायला सांगितले, दादांनी लढलं पाहिजे म्हणून सांगितलंय, दादांनी जनसामान्यांच्या कामासाठी अहोरात्र झटायला सांगितलंय। हाच संदेश दादांनी आपल्याला दिलेला जाता जाता तो संदेश आपण उराशी बाळगावा। मला सुद्धा अस्वस्थता वाटते, अजून सुद्धा चुकल्यासारखं वाटतं, अजून सुद्धा वाटतं दादा कुठून तरी येतील, दादांची सभा होईल, दादांचा कार्यक्रम होईल, दादा सातारा जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची मीटिंग बोलवतील, परंतु आता हे होणे नाही। दादा आपल्यातून निघून गेलेत म्हणून आज या ठिकाणी भुईंज गावामध्ये आपल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्रद्धांजलीची या ठिकाणी सभा या ठिकाणी आयोजित केली। आज मी आपल्या सर्वांच्या वतीनं, वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, किशनगंज सातारा सहकारी साखर कारखान्याच्या तमाम संचालक मंडळ आणि तमाम सभासदांच्या वतीनं